ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यात कळवा परिसरात एका व्यक्तीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली। मात्र यानंतर आरोपी पतीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। कुंभार आणि परिसरातील लोकांना दिलीप साळवी यांच्या घरातून अचानक गोळीबाराचा आवाज आला। गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक थेट साळवी यांच्या घराकडे धावले। लोक साळवी यांच्या घरी पोहोचले असता त्यांना दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी हे दोघे मृतावस्थेत आढळले। दिलीप साळवी यांच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला। स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पती दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला हिच्यावर आधी 2 राऊंड गोळीबार करून तिची हत्या केली। त्यानंतर काही वेळातच दीपक साळवी यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला। दिलीप साळवी यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलीचं लग्न झालंय। याशिवाय मृत दिलीप साळवी हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांचे भाऊ आहेत। या व्यक्तीला कर्माचे फळ मिळाले असं अनेकांनी कमेंट केलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।